मागील आठवड्यात राज्यातील कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची नोंद झाली, तर राज्यातील इतर भागातही काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान राज्यात गुरुवारपासून पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। दरम्यान आज घाट विभागातील काही भागांना हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर राज्यातील काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। राज्यातील कोणत्या भागांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट तर कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने येथील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते। वसई विरारसह काही भागातील जनजीवन गुरुवारीही पूर्ववत झाले नसून येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे। दरम्यान या प्रदेशातील पावसाचा जोर कमी झाला असला तरीही पुढील काही दिवस कोकण किनारपट्टी आणि घाट विभागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला असला तरीही अजूनही निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट कायम असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसाहून कमी पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान पुढील 3 दिवस विदर्भातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। तसेच 16 आणि 17 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात तर 20 आणि 22 जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। पुणे घाट विभाग आणि सातारा घाट विभागात आज हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर कोल्हापूर घाट विभाग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना आदी भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।